नमस्कार. प्रश्न पडावा की मी हे काय करत आहे, हे जमा काय केलेलं आहे. तर हे सगळ्या शेवग्याच्या शेंगा आहेत आणि त्याही अगदी निब्बर झालेल्या. कोवळ्या तर आपण घेतच असतो विकत, पण ह्या किंवा स्वतःच्या झाडाच्याही असतील झाडं तर, परंतु ह्या वरच्या ज्या आहे या निब्बर झाल्या की आपण त्यांचा उपयोग कधी करतच नाही. तर ह्यांचा उपयोग करता येईल ते मी सांगत आहे. हे बघा, हे मी इकडे उकडवल्या होत्या आणि पाणी पण आहे त्याच्या हातात अजूनही. हे खरं म्हणजे काल केलेलं आहे आणि राहून गेलं, मला करता नाही आला व्हिडिओ. तर हे पाणी जे आहे हे आपण त्याच्यामध्ये आणखी म्हणजे एक पट शेंगाचं पाणी असेल उकडवलेलं तर 4 पट तरी साधं पाणी पाहिजे आणि ते आपण फवारणी करू शकतो. ह्या शेंगा ज्या आहेत ह्याचा गर तो सहज निघणार. ह्याचा गर आहे बघा, हे असा गर काढून तो वाळवून आपण ठेवू शकतो. त्यानंतर आता ह्या सगळ्याच निब्बर झालेल्या आहे. ह्या फक्त आता दाखवण्यासाठी आहेत, कारण माझ्याकडे जरा साध्या ज्या होत्या साधारण कोवळ्या तर त्या मी वापरून टाकलेल्या होत्या. तर ह्या ज्या आहेत ह्या वरवंट्याने ठेचून काढल्या तर 3 तुकडे असे 3 भाग होतात आणि मग त्याचे थोडे म्हणजे त्याच्यातलाही गर काढून घेतला सुरीने वगैरे आणि तो जर सुकवला आणि त्याची पावडर केली तर ती महिनाभर राहू शकते आरामशीर, किंवा जास्तही राहू शकेल, परंतु ती हवा बंद करून फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे. ह्याचंही तसंच, ह्याचाही गर काढून घेतला, उकडवलेल्याच्या शेंगांचा गर काढून घेतला तर तोही महिनाभर ठेवता येतो, पण तोही अगदी पॅक केला पाहिजे तरच ठेवता येईल, तर नाही. पाण्याचा उपयोग तर सांगितलाच, ते फवारणीसाठी वापरता येईल. ही पानं जी काढलेली आहेत म्हणजे हे मी आमच्याकडचे झाड तोडलेलं होतं मागे, त्याची मी पानं आणली होती. ही धुवून घेतली, अगदी स्वच्छ धुवून घेतली. हे बघा, अजूनही त्याचं मला ना पिवळे पानं जे आहेत तर ते काढायचे राहिलेले आहेत. अगदी त्याच्यामध्ये काडी नको जरा पण यायला, तर मला खरोखर वेळ मिळाला नाही आहे म्हणून मग मी तसंच ठेवलेलं आहे आणि व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी जास्त. आता हे आपण बारीक चुरा करून ठेवू शकतो किंवा असंही ठेवू शकतो. असं ठेवलं तरी चालेल किंवा अर्ध चुरा करून अर्ध असं ठेवलं तरी चालेल. हे आपल्याला भाजीमध्ये टाकता येईल, अगदी कोथिंबिरीसारखं त्याचा वापर करता येईल. याच्यामध्ये भरपूर प्रकारचे आपल्याला पोषक द्रव्य असतात. तुम्ही सूप करत असाल त्याच्यामध्येही टाकता येईल. आता मी हे घरामध्येच वाळवलेलं आहे, धुवून घरामध्ये कपड्यावरती अगदी पातळ थर दिलेला होता, तो ठेवून दिला होता त्याच्यावरती आणि मग नंतर उलटपालट करत राहिले. जर बाहेर जर ठेवलं तर अगदी कोवळ्या उन्हामध्ये ठेवायला पाहिजे, नाहीतर ते काळं पडून जातं, खराब होऊन जातं, पिवळं पडतं, काळं, त्याचा रंग निघून जातो. म्हणून फक्त कोवळ्या उन्हामध्ये ठेवलं जावं. त्यानंतर आता ही बघा, जर आपल्याला असं हे करता नाही आलं, मोठ्या मोठ्या जर फांद्या मिळाल्या तर ते खूप चांगलं होईल. अशी मग ते धुवून अशी जुडी केली मी आणि त्या टांगून ठेवलेल्या. तसंही करता येतं, म्हणजे असं सहजपणे टांगून वरती लावून ठेवलेलं, म्हणजे मग जागा पण कमी लागते. आता माझं घर फक्त अगदी छोटं घर आहे माझं खूप, तर मी जास्तीत जास्त मग असंच करते. त्यानंतर आता पुढचा उपयोग सांगते. शेंगा खूप लवकर खराब होतात फ्रीजमध्ये ठेवल्या तरी, तर अशा फ्राय करून जरी ठेवल्या आणि फ्रीझरमध्ये ठेवल्या तर त्या 8 दिवस पण राहू शकतात. जरा जास्तच फ्राय करायच्या त्या, म्हणजे त्याच्यातला आतला जो पाण्याचा अंश आहे तो पूर्णपणे निघाल्यासारखा वाटला पाहिजे. तर ह्यासुद्धा 8 दिवस राहू शकतात. आपल्याला एकदा आणल्या तर आपल्याला प्रत्येक वेळेला लगेच सगळ्याच्या सगळ्या करू शकत नाही आणि खराब होतात पटकन म्हणून करावं पण लागतं. तर असंसुद्धा आपल्याला करता येऊ शकतं. पुढचा उपयोग आहे बघा, आता ह्या सर्व सुकलेल्या आहेत शेंगा, तर आपण आपली कुंडी आहे तिच्यामध्ये अशा साईडने जर लावल्या, मातीमध्ये रोवल्या खाली आणि त्याच्यामध्ये झाड लावलं
तर नंतर खत होणार ते होणार, पण त्याआधी आपल्याला कुंडी जर हे जर झाड जर काढायचं असेल तर ते सहज अगदी निघून येईल, अलगद निघून येईल आणि तो त्रास होणार नाही आहे. म्हणजे यांचा उपयोग म्हणून घ्यायचा आहे आता इथे. तर यांचा हवा खेळती राहील कुंडीमध्ये. शिवाय नंतर कुजल्यावरती तर त्याचं खत होणार आहेच. ते काम झालं. त्यानंतर आता ही मी दांडी आणलेली आहे मोठी त्याची. तर ही 4 फूट जरी असेल, ही जरा जास्तच मोठी मिळाली मला, कारण जेव्हा कापलं तेव्हा सगळं ते टाकून दिलेलं आहे आणि ही एकच राहिलेली होती म्हणून मी ती घेऊन आले. 4 फुटाची जरी असेल काठी तर ती आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये लावता येते. आडवी ठेवा, उभी ठेवा आणि एखादं म्हणजे कोणत्याही प्रकारचा वेल असेल तर तो तिच्यावरती सोडता येईल. म्हणजे गॅलरीला बांधून घ्यायची आहे काडी आणि नंतर तो वेल तिच्यावरती सोडून द्यायचा आहे. जरी ती पडली तरी खाली अगदी हलकं लाकूड ना दे, तर त्यामुळे ते काय कोणाला लागणार नाही आहे. त्यामुळे म्हणजे लोक ओरडतील कमी. आणि ज्या वेळेला समजा आता काही ते फुलांचा वेल आहे किंवा त्याच्यावर सोडलेला किंवा कारली आहेत, काहीही म्हणजे वेलवर्गीय काही, तर ते आपल्याला ते काढायचं आहे. त्याला लागलेला तर आहेच तो, परंतु मग ते असंच काठी आपल्याला पाठीमागे ढकलून घेता येईल, आपल्याकडे ओढून घेता येईल. ते फुलं आहेत म्हणा किंवा ती कारली आहेत, तोंडली आहेत, तर ते आपल्याला काढून घेऊन वेल पुन्हा पुढे करता येईल. अगदी आपण ऊन कमी ज्या साईडला म्हणजे आपलं हे जे आहे खायचा विड्याचा वेल, नागिलीचा वेल, खायच्या पानांचा वेल, तर त्या वेलाला ऊन जास्त लागत नाही. आणि मग आपलं अगदी घर जे आहे, घराची खिडकी म्हणा, गॅलरी म्हणा, ती जर उत्तर दिशेला जर असेल तर तिथे खायचा वेल लावू शकतो, कारण त्या वेलाला ऊन कमी लागतं. त्याच्यासाठी तो त्याचा कामाला येईल. त्यानंतर हे बघा, आता ह्या सगळ्या झाल्या, या मोठ्या बिया आहेत यांच्या, तर त्या कोणाला मी एवढा साठवून ठेवलेला आहे आणि नेहमी साठवते आणि कोणी मागतं त्यांना मी देऊनच टाकते. तर असंही करते मी. किंवा आता पावसाळा येईल त्यावेळेला तोपर्यंत मातीमध्ये मी म्हणजे मातीचा चिखल काढणार, चिखल करून त्याच्यामध्ये ह्या भरणार आणि तो बॉलसारखा, चेंडूसारखा मी बनवणार आणि कुठेही दूर फेकून देते मी. म्हणजे ओसाड जागी, घाटामध्ये माझ्या गावाला जाताना घाट लागतो, तिकडे मी अशी टाकत असते. ते लागतात न लागतात ते मला माहीत नसतं, परंतु मी ते तिकडे फेकते असे म्हणजे बॉल करून. घरातले तर ओरडत असतात मला, पण त्यांनाही माहिती ही काही म्हणजे ऐकण्यातली नाही आहे. ते माझ्या त्रासासाठीच म्हणतात मी एवढं वजन घेऊन जाते वगैरे म्हणून बोलतात ते, पण नाही मला नाही होत ते करायचं, ते मी करतेच. त्यानंतर हे लाकूड अतिशय हलकं असतं, फार हलकं, आणि अगदी हलकं तर असतंच, पण पटकन तुटणारंही असतं. तर त्याच्यात छोटे छोटे काही तुकडे वगैरे किंवा काही मुलांना जर सांगितलं की याच्यावरती कर्व करा, काही डिझाईन करा किंवा तोडून काही वस्तू बनवा, ठोकळे, छोटं मुलं आरामशीर बनवू शकतील इतकं ते हलकं लाकूड असतं. आणि पोकळ नाही, पण टणक नसतं लाकूड ते, तर ते मुलं त्याच्या आरामशीर बनवू शकतील. हे याचे असे भरपूर फायदे आहेत. हे बघा, ह्या सगळ्या शेंगा आहे ते, आणि आतमध्ये कितीतरी आहे. तर त्यात आता मला ते करता येणारच नाही आहे. म्हणजे त्यांचं द्रावण म्हणा किंवा द्रावण करून ठेवलं जरी त्याचा तरी चालतं, सगळंच काही मला नाही करता येणार आहे. तर तेव्हा मी आता सगळं असं करून मला म्हणायचं आहे की पावडर वगैरे मला जी करता येईल याचा गर काढून, तर ती काही करणार नाही आहे, कारण ते त्या लेवलचं राहिलेलं नाही आहे. एकदम सुकलेल्याच आहेत त्या, जाड कडक झालेल्या जास्त शेंगा. पण असं मात्र मी करू शकेन, हे काढून घेऊन शकेल. ते मला
भाजीमध्ये घालता येईल, कालवण केलं तर त्याच्यामध्ये घालता येईल, किंवा आपण काही पेय बनवत असेल त्याच्यामध्ये 2 चमचे घातले तरी चालेल. हां, ह्या पावडरचं आणखी सांगायचं आहे, ज्यांच्या कोणाकडे गायी असतील, म्हशी असतील, दुभती जनावरं किंवा बैलसुद्धा, तर त्या लोकांनीही एवढी जरी एका वेळेला गाईंच्या चाऱ्यामध्ये, गाईंच्या अन्नामध्ये दिलं तर त्यांची हाडं मजबूत होतील आणि ती गाय वगैरे दूध जास्त देते. तर रोज करू शकता तुम्ही, आणि आपणही खाण्यामध्ये घेतल्याने आपल्यालाही खूप चांगलं, आपल्या हाडांसाठी वगैरे तर अतिशय चांगली आहेच हे. तर आता मी हे अगदी अशी थोडीशी अशी ठेवेल, थोडीशी एकदम बारीक चुरा करून ठेवेन, आणि हे दाखवण्यासाठी होतंच की अशा प्रकारे आपण वाळवून ठेवू शकतो. तर बस असं करता येण्यासारखं वस्तू आहे हे सर्व. कोणतीही याच्यातलं कोणतंही फुकट जाऊ नये. ते माझं मागेच राहिलं. हे काढताना ह्या ज्या दांड्या आहेत ह्या, तर ह्यासुद्धा मी सोडलेल्या नाही आहेत. ह्यासुद्धा मातीमध्ये मिक्स करता येतात, अगदी तोडून वगैरे. काही तर त्याच्यामध्येच तत्त्व आहेतच आहेत, तर ती त्याच्या कामाला येणारच आहे. माती जरा भुसभुशीत आणि ढिली राहणारच आहे. आणि ही पानंसुद्धा जर अगदी जास्त खराब मिळाली आपल्याला, तर ती पानंही आपण त्या मातीमध्ये टाकू शकतो, कारण ती कुजतात लवकर, आणि त्याच्यामधूनही म्हणजे जे न्यूट्रिमिएंट काय झालं आहे आज मला, मायक्रोन्युट्रियंट जी आहेत ती आपल्या झाडांना चांगल्या प्रकारे मिळू शकतात. हे सगळं ज्ञान मला माझे गुरु काळे सरांनी दिलेलं आहे. श्री काळे सर, त्यांचे आभार आहेतच आहे, किंवा आशीर्वाद आहेतच आहे. हे त्यांचं ज्ञान आहे, हे माझं स्वतःचं काही नाही आहे. तर बस सगळ्यांनी करण्यासारखं आहे. फुकट जाणार नाही आहे या शेंगा, किंवा जाऊ नये अगदी काठीसुद्धा याची त्या उपयोगासाठी आपल्याला कामी येईल. नमस्कार, मी विजया डोंगरे.